तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट बालुशाही। बघू शकता तुम्ही किती मस्त बालुशाही बनलेली आहे। लेअरवर लेअर आलेले आहेत। तर याच्यासाठी 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। बेकिंग सोडा, बेकिंग पावडर याच्यामध्ये ॲड केलेले आहे। अर्धी वाटी दही याच्यामध्ये ॲड केलेला आहे। 1 ते 2 चमचे तूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता दुधाच्या साहाय्याने याचा डो बनवून घ्यायचा आहे। तर डो बनवून झाल्यानंतर लेअरवर लेअर येण्यासाठी डोला अशा प्रकारे करायचा आहे, जेणेकरून बालुशाहीला लेअर येते। नंतर याचा अजून एकदा डो बनवून घ्यायचा आहे। आता आपण बालुशाहीचा आकार देऊन घेऊया। मीडियम गॅसवरती आता हे तळून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून बालुशाही अशी मस्त अशी टम्म फुगते। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कुक विथ वैशू या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बालुशाही तळून झालेली आहे। आता पाक बनवून घेऊया। याच्यासाठी 1 ते 2 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच प्रमाणात 2 ते 3 वाटी मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। याच्यामध्ये फूड कलरही मी थोडासा ॲड केलेला आहे। एका तारचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाक रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये बालुशाही टाकूया। अर्धा तास बालुशाही भिजत ठेवायची आहे आणि नंतर काढून याला सुकायला ठेवायचं आहे। खूपच परफेक्ट ही अशी बालुशाही बनते। तर रेडी आहे आपली परफेक्ट बालुशाही।